तुम्हाला सांगतो, मी जे दिलेलं वचन पाडेल. प्रसंगी माझं नुकसान झालं, गटाचं नुकसान झालं तरी चालेल, पण शब्दाला जाणारी माणसं. एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा प्रवास कर्तृत्वातून नेतृत्वाकडे जाणारा आहे, संघर्षाचा आहे, विश्वासार्हतेचा आहे, ज्यांच्या नावातच उगवत्या सूर्याची चाहूल आहे, ते व्यक्तिमत्व म्हणजे आजचे सत्कार मूर्ती, आपल्या साऱ्यांचे सुपरिचित बापूसाहेब उदय मधुकर पाटील. उदय बापूंचा जन्म अमळनेर तालुक्यातील अमळगाव इथे 4 जानेवारी 1968 रोजी झाला. मूळ गाव पारोळक्यातील शेवगे बुद्रुक आणि रहिवास तसेच कार्यक्षेत्र जळगाव शहर. आई मीनाक्षी या गृहिणी, तर वडील स्वर्गीय मधुकर पाटील हे जिल्ह्यातील नामवंत शिक्षक. नूतन मराठा पतसंस्थेत मानद सचिव म्हणून काम करत 40 शाखांचं जाळं उभं करण्यात वडिलांनी मोलाचं योगदान दिलं. शैक्षणिक प्रवासात प्राथमिक शिक्षण अमळगाव, माध्यमिक शिक्षण नूतन मराठा जळगाव आणि डिप्लोमा अभियांत्रिकीचे शिक्षण अनुक्रमे मुंबई आणि जळगाव इथं झालं. सन 1992 जळगाव महानगरपालिकेत म्हणजेच तत्कालीन नगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून बापू रुजू झाले. ते प्रामाणिकपणा, सातत्य आणि समर्पण ही 3 शस्त्र घेऊन 33 वर्षांच्या कारकिर्दीत सर्व प्रभाग समितींमध्ये प्रभाग अधिकारी, तसेच दवाखाना विभाग, नगररचना, वाहन, आरोग्य, मलेरिया, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, परिवहन म्हणजेच जळगाव महानगरपालिकेतल्या जवळपास प्रत्येक विभागात काम करत स्वतःची अशी वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत मागील 15 वर्षांपासून त्यांच्यावर सहाय्यक आयुक्त आणि उपअभियंता म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. आज उदय बापू इथल्या कार्यातून सेवानिवृत्त होत त्यांची जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात एक हरहुन्नरी अभियंता म्हणून नोंद झाली आहे. वर्ष होतं 1994. उदय बापूंच्या आयुष्यातील एक निर्णायक वळण आणि त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारं वर्ष. आशियातील सर्वात मोठी पतसंस्था गस सोसायटीच्या निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय उदय बापूंनी घेतला. त्यासाठी भीमराव भाऊराव पाटील अर्थात बीबीआबा यांच्या सहकार गटाची गट म्हणून उदय बापूंनी निवड केली. बीबीआबांनी हे नेतृत्व हेरलं आणि पहिल्याच निवडणुकीत उदय बापू विक्रमी मतांसह विजयी झाले. तो विजय आजतागायत अखंडित आहे. गस सोसायटीच्या इतिहासात सलग 5 वेळा संचालक, त्यात 3 वेळा उपाध्यक्ष आणि 2 वेळा अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम बापूंच्या नावावर आहे. संस्थेच्या 117 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडून आलं. लोकांनी दिलेल्या विश्वासातून मिळालेलं प्रत्येक पद त्यांनी मनापासून स्वीकारलं आणि त्यावर त्यांनी इमाने इतबारे काम केलं. 2006 मध्ये उपाध्यक्ष असताना सोसायटीवर जिल्हा बँकेचं तब्बल 40 ते 50 कोटी रुपयांचं कर्ज होतं. योग्य रणनीती, पॉलिसी आखत सहकाऱ्यांना विश्वासाने सोबत घेऊन सभासदांकडून ठेवी स्वीकारत सोसायटी स्वभांडवलावर चालवण्याची प्रक्रिया सुरू केली. हा बदल केवळ आर्थिक नव्हता, तर आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं पाऊल होतं. यानंतर एक आश्वासन त्यांनी 2022च्या निवडणुकीत सभासदांना दिलं होतं. आज रोजी जर एखादा सभासद मयत झाला, दुर्गा कर्ज म्हणून 100% कर्जमाफीची योजना आपण आणणार. आणि त्या शब्दाला जागत अध्यक्षपदावर येऊन एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला जो संपूर्ण सहकार क्षेत्राच्या संस्था विश्वात कोणीही घेतला नव्हता. सभासद जर अचानक कोणत्याही कारणाने मृत्यू पावला तर त्याच्या परिवाराला संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय. सभासद वर्गासाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक असून फक्त सभासदच नाही तर त्यांच्या परिवाराचे आशीर्वादही बापूंच्या पाठीशी आहे. आजवर वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी कधीही गटबदली वा फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. त्याचंच फळ म्हणजे निवृत्तीच्या वेळी बीबीआबांनी सहकार गटाचं नेतृत्व उदय बापूंकडे सोपवलं. या प्रवासात एक सच्चा मित्र लाभला, ते म्हणजे विद्यमान गस अध्यक्ष आणि सहकार गटाचे गटनेते अजब सिंग सोनू सिंग पाटील. नुसतं शब्दाला जागणारे नाही, तर उदय बापूंनी आता वेगळाच फंडा घेतला आहे. त्यांनी अध्यक्षपद घेतल्यापासून निष्ठा जोपासणारा गट, ज्याच्याकडे निष्ठा नाही तो कितीही मोठा असला तरी मात्र तो माझ्यासाठी मोठा नाही. ज्याच्याकडे निष्ठा आहे असाच माणूस, निष्ठावानच माणूस माझ्यासाठी मोठा आहे. जहाल आणि मवा नेतृत्वाची ही जोडी म्हणजे सहकार गटाच्या यशाचा अध्यायच. मुलगी सिमरन ही मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमध्ये MSCचं शिक्षण घेत आहे.
आणि उदयबापूंच्या जीवनात त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची सावली बनून राहिलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सौ मनीषा या त्यांच्या जीवनाचा अभिन्न अंग आहे. तर अशी होती उदयगाथा, कर्तृत्वातून नेतृत्वाच्या प्रवासाची. उदयबापू एक अधिकारी, एक नेता, एक वक्ता, एक सहकारी आणि सर्वात महत्त्वाचं एक सहृदयी कुटुंबवत्सल माणूस. शब्दांनी नाही तर कामांनी उत्तर देणारा माणूस. आजही त्यांचा प्रवास सुरू आहे, कारण सूर्य मावळला तरी त्याचा प्रकाश संपत नाही. दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने त्याचा उदय होतो.